मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा 9 तासांवरून 12 तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। दुकाने आणि आस्थापनांमधील कामांच्या तासांची मर्यादाही 9 तासांवरून 10 तास करण्यात आली आहे। कारखान्यांमधील कामगारांना एका आठवड्यात 1 दिवसाची रजा वगळता जास्तीत जास्त 48 तासच काम देता येते। ही मर्यादा कायम राहणार आहे। याचा अर्थ सरासरी दररोज 8 तास काम कामगारांकडून करून घेता येईल। आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादाही 9 तास इतकी होती। आता ती 12 तास करताना 8 तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले तर कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे द्यावे लागतील। तसेच 48 तासांऐवजी आठवड्यात 56 तास काम करवून घेतलेले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल। त्यापेक्षाही अधिक काम करवून घेतले तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील। कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल। राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक वाढत असताना उद्योगांना अधिक मनुष्यतास उपलब्ध व्हावेत आणि जादाचे काम करणाऱ्या कामगारांना अधिकचे पैसेही मिळावेत या उद्देशाने कारखाने अधिनियम आणि दुकाने व आस्थापना अधिनियमात अशा सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली। कारखान्यांमधील कामाचे तास वाढविण्याचा निर्णय हा 20 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांसाठी लागू राहील। ओव्हरटाईम कामाचा कालावधी 125 तासांवरून 144 तास करणे इत्यादी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।